आज आपण महाराष्ट्रात तर देशभरात एक क्रांती केली। तुम्ही सगळ्याजणी खरंच जिजाऊ आहात, कारण 4 दिवसापासून तुमचा जो संघर्ष चालू होता त्याच्याकडे मला यायला वेळ लागला। त्याच्या मागे कारण असं होतं, बाहेर पण आपण रामनवमीनिमित्त जवळपास 20-22 शूज मारून बसवले होते आणि तिथं पण असेच प्रॉब्लेम होते। ते सगळे मिटून आज तुमच्याकडे आले आणि माझी पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर अखंड भारताचा 7-12 आहे, महाराष्ट्राचा 7-12 आहे, त्यांना बसवलंय। त्यामुळे तुम्ही तुमची कायदेशीर प्रोसेस केलेली आहे। तुम्ही जेवढे गुन्हे दाखल करायचे, जेवढ्यावर करायचे तेवढे तुम्ही केले। आता तुम्ही कुठल्याही गोष्टीला हात घालायचा प्रयत्न करू नका, नाही तर आम्ही तुम्हाला 100% आमच्या पद्धतीने उत्तर द्यायला मजबूर करू। सांगतो, हे काय आपलं पहिली घटना नाहीये। 2 वर्षात महाराष्ट्रात 576 गाव आहेत जिथं आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महापुरुषांना बसवलं। आणि मी आजही सगळ्यासमोर सांगतो, मला छत्रपती शिवाजी महाराजांना बसवायला कुठलीही परवानगीची आवश्यकता नाही। छत्रपती शिवाजी महाराज की तुम्ही प्रशासन म्हणून तुमचं कार्य केले, आम्ही तुम्हाला सहकार्य केले, आम्ही जामीन पण करून घेतल्या। आता याच्यानंतर तुम्ही इथं लक्ष घालू नये आणि यांना राहिलेलं महाराजांचं कार्य करून द्यावं एवढीच विनंती आहे। हा प्रश्न महाराष्ट्रभर पोहोचलाय, तुम्ही एकट्या गावापुरता असं समजू नका। जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर गरज असेल तेव्हा या मायमावल्या किंवा आम्ही आणि महाराष्ट्रातला प्रत्येक शिवप्रेमी ताकदीने उभा राहणार आहे। या सरकारला, निर्लज्जन सरकारला लाज वाटत नाही। यांचेच काही गावाचे, जिल्ह्यातले, तालुक्यातले बांधव तुम्हाला सांगतील की त्या जागेवर हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे। या गोष्टीवर तुम्ही लक्ष देऊ नका। छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाले आहेत। तुमच्या जिल्ह्यातल्या माहितीच्या अधिकाराखाली काढले मी किती आरोपी फरार आहेत। तुमच्या जिल्ह्यात कुठं मटकेचे हप्ते घेतले जाते, वाळूचे घेतले, आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती। तुम्ही त्या गोष्टीवर लक्ष द्या। किती महिलांच्या विरोधात अन्यायाच्या तक्रारी आहेत, त्या तक्रारीवर तुम्ही किती काम केले याची पण पडताळणी करा। आमच्या राज्याबाबतीत तुम्ही जी भूमिका घेण्याचा प्रयत्न करताय ही हाजीर विनंती आहे, थांबवा। जर या विषयावर आम्हाला परत काही करायची वेळ आली तरी तुम्हालाही परवानगी नाही आणि या नालायक सरकारला पण नाहीये। मला जास्त बोलायला जमत नाहीये, पण मी तुम्हा सगळ्या मायमावल्याला एक शब्द देतो, छत्रपती शिवाजी महाराज ह्या चौकात उभा राहणार आणि जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत इथं उभा राहणार। कोणता माईचा लाल ना त्याला मला एक पटांना दादा तू कशी मूर्ती काढतो ना, आम्ही पण बघतो। सोपं समजलं यांना जिथं तिथं नाक खुपसायला आवडते आणि आपण इथं छत्रपती शिवाजी महाराजांना बसवलंय तर तिथं त्यांना अडवायचंय। तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळ्या ताकदीने तुमच्याशी सोबत खांद्याला खांदा लावून लढणार आहोत। आणि जे काय 10-12 लोकांवरती यांनी केसेस टाकल्या, त्यांच्या जामीन करायला लागल्या, परत अजून कुठले गुढीत नाव आहेत ते कळतीलच, सांगतील आपण त्या बघू पुढे काय होतं। यांचं कायदेशीर काम करू द्या। तुम्ही ओंकार पाटील बाकीच्या प्रोसेसला लागा। जर तुम्हाला कोणी आडवा आला तर फक्त मला एक फोन करा, मी त्याला कसं नीट करायचं करतो। आपल्याला काही फरक पडत नाही। बाकी तुम्हाला काय अडचणी आल्या त्याला आता आपण बसून मिळूया। जय जिजाऊ, जय शिवराय।